दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झालेली अमानुष मारहाण तसेच बेकायदेशीर सोने जप्ती प्रकरणाने आता तीव्र वळण घेतलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश बुऱ्हाडे आणि काकासाहेब बुऱ्हाडे हे गेल्या 10 दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. आज 8 मे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या 29 एप्रिलपासून हे उपोषण सुरू असूनही अद्याप प्रशासनाने ठोस पावलं उचललेली नाहीत. 10 दिवस उलटूनही सरकार आणि पोलिसांना जाग येत नसेल तर हे दुर्दैवी आहे. जर पोलिसच चोरांना पाठीशी घालण्याचं काम करत असतील तर सामान्यांनी दाद कुणाकडे मागायची? दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल का केले जात नाहीत? जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावणं आवश्यक आहे. जर न्याय मिळाला नाही तर मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी असोसिएशनशी चर्चा करून संविधानिक मार्गाने मोठं आंदोलन उभारेन, असं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे. खऱ्या अर्थानं चोरावर मोर म्हणजे चोर चोरी केली आणि त्याच्यावर हा पोलीस अधिकारी मोरासारखं काम करतोय. खरं तर बघितलं तर या भागामध्ये छोटे छोटे व्यावसायिक सराफ सोनार समाजाचे आणि हे काही शोरूमवाले नाही पण छोटे छोटे व्यवसाय करतात. गरीब कुटुंबातले काही सराफांचा हातावर पोट आहे आणि त्यावेळेला खरेदी विक्री झाली का नाही या पोलिसांना माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही, मलाही माहीत नाही. कुठला तरी एखादा चोर पकडायचा आणि त्याला पोलिसांनी सांगायचं की हे दुकान दाखव, ते दुकान दाखव आणि त्या दुकानात जाऊन दादागिरी करून रिकव्हरी करायची. हा प्रकार इतक्या क्रूर पद्धतीने जर कोर्ट, न्यायालय, कायदा सोडून अशा पद्धतीने जर रिकव्हरी करत असेल तर हा कायद्याचा भंग आहे. आणि अशा वेळेला आज 10 दिवस झाले सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. आज महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून सगळे सराफ असोसिएशनची लोक येतात, व्यापारी येत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत. आणि या सरकारला, या पोलिसांना जाग कशी येत नाही हा महत्वाचा भाग. कारण हा पोलीस कठोर असू शकतात का की त्यांनी चौकशी केली पाहिजे, या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जर त्यांना चौकशीत काय निघलं तर पुढे कायदे आहेत ना. पण तुम्ही जर गुन्हा दाखल करून घेणार असतात आणि तुमचा पोलीस जर चोर असेल, चोरी करत असेल, तो अधिकारी चोरी करत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम हे पोलीस का करतात अधिकारी, हा प्रश्न मला पडलेला आहे. कारण आपण सर्वसामान्य माणूस जर चौकीत गेला तर त्याला 2 लाथा घालून आत बसवतात आणि हा देशमुख नावाचा अधिकारी सरळ सरळ दरोडा टाकतोय आणि त्याला पाठीशी घालतात तर पोलीस खातं अख्खं बदनाम होतंय. आणि याची जबाबदारी इथले जे कुमार, मी आता नाव घेतलं, कुमार सर का आहेत, त्यांनी ताबडतोब याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. आणि आज निर्णय नाही घेतला तर मी स्वतः महाराष्ट्रात सगळ्या व्यापारी असोसिएशनला भेटून तिथे या ठिकाणी न्याय त्याच्या या सगळ्या अहिल्यानगरमधले उधमपुरे आमचे अध्यक्ष, आमचे परिवार आहे. शेवटी आम्ही सर्व एका कुटुंबातले लोक आहोत आणि व्यावसायिक आहोत, त्यामुळे आम्ही एका परिवारात आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की सराफ बाजारामध्ये जे मराठी सराफ आहेत त्यांची अवस्था काय चांगली नाही. धंदे सगळे बाकीचे म्हणजे शोरूमवाले असं धन धाडकीने ते ताब्यात घेतले. कुठेतरी उपजीविका होते तिचं संपवायचं काम किंवा देशोधडी लावायचं काम जर पोलीस खात्याच्या माध्यमातून करत असतील तर ते चुकीचं आहे. यांची जी मागणी ती साधक आहे. आमच्यावर जो अन्याय केला त्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. आज 10 दिवस झालेत, त्यांनी जर कारवाई नाही केली तर मी यांच्याशी अजून चर्चा करू. याच्यापेक्षाही आम्ही सगळ्या लोकांना या ठिकाणी आणून आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही यांच्याशी बोलणार आहे. कारण आता चौकीत जर गेलो तर ते मारून बसवतात. आम्हाला आता भीती वाटायला लागली की आम्हाला घेऊन मारतात का काय. तर अशी जर परिस्थिती असेल या कायद्याच्या राज्यामध्ये ते चुकीचं. सुवर्णकारांचं 10 दिवसापासून आंदोलन चालू आहे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर. प्रशासन लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सुवर्णकारांना मी सांगितलेलं आहे की आम्ही तुझी चौकशी करू, त्या पद्धतीने ती घटना घडली, परंतु याच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, हीच कारवाई झाली पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे ना. मी स्वतःला भेटलो, त्यांना आश्वासित केलेलं आहे की तुम्ही वेळ द्या, जर पोलीस चौकशीत काही निष्पन्न झालं नाही तर मी स्वतः यासाठीची चौकशी मागू आपण. मला वाटतं
बाहेरची लोक येऊन त्यांना या ठिकाणी काहीतरी मार्गदर्शन करतात, मुस्कवतात. आता येणारे बाहेरच्या लोकांनी सुद्धा मागची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती सुद्धा प्रश्न प्रसंगीच आहे. यावेळी व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.